नाशिकच्या भोंदू बाबाच्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपदही गेलं आणि सोबतच पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही त्यांना गमवावं लागलं. त्यामुळे आता रुपाली चाकणकरांची पक्षातली महिला प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची ही रिकामी झाली. या रिकाम्या खुर्चीवरती कोण बसणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या खुर्चीसाठी पक्षामध्ये 5 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. आता ती 5 नावं कोणती ते सांगतोच, पण ही लढाई फक्त पदाची नाहीये, तर ती निष्ठा, मर्जी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या समीकरणांची सुद्धा असणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आता महिला राजकारणाचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाकडे असणार? सुनेत्रा वहिनी कोणाला आशीर्वाद देणार? दादांच्या विश्वासातल्या कोणाची वर्णी लागू शकते का? शिवाय रुपाली चाकणकरांचा हा राजीनामा स्वखुशीने आहे की सक्तीने? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लेगाव बत्ती. तर या 5 जणांच्या यादीतलं पहिलं नाव आहे वैशाली नागवाडे यांचं. वैशाली पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य होत्या आणि सध्या खेड आळंदी भागातल्या खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. वैशाली नागवाडे या ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांचे बचत गट आणि त्यांच्या प्रश्नावरती त्यांनी आक्रमक आंदोलनं केली होती. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस एक केला होता. म्हणजेच वैशाली नागवाडे या सुनेत्रा पवार यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. सुनेत्रा वहिनींच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये आणि नियोजनामध्ये नागवाडे यांचा सक्रिय सहभाग असतो. त्या दादांच्या पुणे मॉडेल मधल्या महत्वाचा दुवा आहेत. जर सुनेत्रा वहिनींनी आपला शब्द टाकला तर नागवाडे यांची निवड ही निश्चित मानली जायला हरकत नाहीये. या यादीमध्ये दुसरं नाव आहे नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचं. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा सुरुवातीला काही काळ त्या संभ्रमात असूनही त्यांनी अखेर राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवला. उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाचा चेहरा म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. मतदारसंघातील विकास कामं असतील की महिलांच्या आरोग्य विषयावरचं त्यांचं काम असेल ते खूप उल्लेखनीय. सरोज अहिरे या अजितदादांच्या विश्वासातल्या नेत्या होत्या. विधानसभेमध्ये पक्षाची बाजू मांडण्यामध्ये त्या आघाडीवर असतात. आक्रमक वक्तृत्व आणि तरुण चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. दादांना जर एखाद्या आमदार दर्जाच्या व्यक्तीकडे ही दुरा द्यायची असेल तर सरोज अहिरे यांचं नाव पहिल्याच क्रमांकावर असणार आहे. तिसरे आहेत सना मलिक, म्हणजेच नवाब मलिक यांच्या कन्या आणि मुंबईतल्या पक्षाचं युवा नेतृत्व. सना यांनी मुंबईतल्या अल्पसंख्याक बहुल भागामध्ये राष्ट्रवादीचा जनाधार टिकवून ठेवण्याचं काम केलंय. नवाब मलिक तुरुंगामध्ये असताना त्यांनी ज्या धैर्याने पक्षाची आणि कुटुंबाची बाजू सावरली त्याचे पक्षामध्ये कौतुकच होत होतं. त्या सुशिक्षित असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जोडण्यात पटाईत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सना मलिक या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जवळच्या मानल्या जातात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला जर मुंबईमध्ये एक आक्रमक महिला चेहरा हवा असेल तर अल्पसंख्याक मतं आकर्षित करण्यासाठी आणि तटकरे पटेलांच्या सांगण्यावरून सना मलिक यांच्या नावाचा नक्कीच विचार होऊ शकणार आहे. चौथ्या आहेत पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले. राजलक्ष्मी भोसले यांच्याकडे प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. पुण्याच्या महापौर असताना त्यांनी शहराच्या नियोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्या अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पक्षाच्या पडत्या काळातही त्यांनी निष्ठा कायम ठेवली आहे. शिवाय त्या पवार कुटुंबाच्या विशेषतः दादांच्या जुन्या जाणत्या समर्थकांपैकी एक आहेत. प्रशासकीय अनुभव आणि महिलांचं संघटन करण्याचं कौशल्य यामुळे त्यांच्या नावाचा विचार एक अनुभवी चेहरा म्हणून नक्कीच केला जाऊ शकतो. पुणे शहरावरती पकड मिळवण्यासाठी पक्ष त्यांना ही संधी नक्कीच देऊ शकतो. 5व्या आहेत प्रतिभा शिंदे, म्हणजेच लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या आणि सामाजिक चळवळीतलं अग्रगण्य नाव. प्रतिभा शिंदे यांचं काम प्रामुख्याने आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी महिलांसाठी. त्यांनी अनेक मोठी आंदोलने यशस्वी केली. सत्तेत असूनही लोकांचे प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी वेगळीच आहे. प्रतिभा शिंदे यांची निवड ही पक्षासाठी एक मास्टर स्ट्रोक ठरू शकते. त्यांना कोणत्याही एका गटाच्या मर्जीतल्या म्हणण्यापेक्षा पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांना नक्कीच आणलं जाऊ शकतं. आता या 5 नावांपैकी कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं की आणखी कोणाला राष्ट्रवादीचा महिला मोर्चा सांभाळण्याची संधी मिळू शकते हे पाहणं महत्वाचं असणार. पण काय वाटतं तुम्हाला, ही संधी नेमकी कोणाला मिळायला हवी? तुमच्या मनातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा कोण आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती.